नालायक तिचंच पोरग भेटलं होतं तुला लफडे करायला दुसरे पोरच नव्हते गावात. चांगला तरी पाहिजे ना मग. पाहिले तिच्या बहिणीनं कसं पाहिलं त्याच्यावाल्या बहिणीनं तसं पाहिजे ना. तोच भेटला होता का तुला भाकऱ्या नाही कोणतं काम करायचं सवादा नाही त्याला कोणतं काही. नुसता दारू पिऊन इकडे तिकडे कांड करून ठेवलं आणि थोच आवडला तुला. हलकटी थोच आवडला का तुला? दुसरे पोरच नव्हते का गावात? करून दिलं असतं ना, करून द्या आले. पण त्या बाईचंच पोरग भेटलं तुला. आई चांगला आहे नव्हतो आई व चांगला आहे ना. नाही भेट ना दारू तो त्यानं दारू तर काहीची सोडली व आई. किती मस्त आहे आई तो स्वभावाले. त्याच्या आईसारखं नाही आहे ना आई तो. किती चांगला आहे, सगळं करते तो. आता मला पैसे बी देत होता तो लागले सगळे. आई चांगला आहे ना स्वभावाले. पहिल्यासारखं नाही आहे तो. पहिले दारू पित होता, कोणत्या पोरीबारीच्या मागं नव्हतं लागत ना. सुधारला ना आई तो. चांगला आहे ना. मी त्याच्यासोबत लग्न करीन व आई. सोबत लग्न करतो म्हणजे हलकटे. तुला लाज नाही वाटत का? मायच्या समोर तोंड वाटतं करून बोलून राहिली अजून. माय होय ना तू ही. हो थांब थांब त्या जवायला फोन करतो मोठ्यानं लाईनले. आणि तू एरकानी पाहुणेच पाल लावतो. लय झालं तुझे शिक्षण. शिकू 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 जाऊ दे बा. तिचं मन आहे शिक्षणात. तर शिकू दे म्हटलं. हे धंगडे तिकडे बाहेर केले तुला नाही. आणि केलं तर केलं कोणासोबत? त्या लोफर पोट्ट्यासोबत. धड नाही आहे त्याची माय आणि धड नाही आहे थो. बाईची एवढी हिंमत माय घरावर आली ती बोलाले मध्ये. थांब तू नाही का आता घेशील का त्याचं नाव आता तोंडातून घेशील का? तुला माय मतान लग्न करायला लागन बाई आता. ज्या पाहुण्याला दे आणि त्या पाहुण्यासोबत तुला लग्न करायला लागन. लय झाले तू याला हुशारकीपणा आणि शिक्षण लय झालं तू याला. मी नाही करत दुसऱ्यासोबत आई. तू माझी वय घेशील तरी नाही करत मी दुसऱ्यासोबत. मला नाही करायचं दुसऱ्यासोबत लग्न. जबरदस्तीनं करून देशील तर मी करणारच नाही लग्न आई. भाऊजीला सांग तू, आईला सांग, कोणाला सांग, मी नाही करणार लग्न. मी करीन तर त्याच्यासोबत करीन. त्याची माय नाही म्हणते ना. तुला मागत नाही म्हणते त्याची माय आणि त्याचा बापही नाही मागत म्हणते. तुला दुसरा तरी पाहा लागत होता ना बाई. खुशी खुशी दिला असताना मी करून. चांगला तरी पाहा लागत होता ना. त्याच्या घरी काय आहे? काय आहे? घरी बसाय 2 एकर वावर आहे. त्याच्या घरी काय आहे? जात जाशील का वावरात तू? आता तुला काय बोलू? ढुंगणाले पाय लावत जात जाशील काय वावरात? त्याच्या घरी वावरात जाणे आहे तुले शिकले. तुला सांगतो मी जिंदगी बरबाद नको करू त्याच्यासोबत. ते तुझ्या मतानं करायला मी मनाई नाही केली. मनाई करायला त्या मतानं करायला मनाई केली का मी? दिलं असतं त्या मतानं करून. पण चांगलं तर पोरगं पाहा लागत होतं. त्याच्या घरी खायची सोय नाही सोय राहिली. खायची सोय नाही लागत बरोबर. ते बहीण बरं झालं ते चांगल्या घरी पडली त्या निर्मलाच्या घरी म्हणून बरं झालं. खायची सोय नाही पण तरी पण ना त्याच्या वाले हे पाय किती आहे. कमशेलपणा किती आहे इतकं सांगत आधी. त्या पोरीला मागणार नाही आणि त्या पोरीला असं नाही त्या पोरी तसं नाही. मी देतो तरी काहीच्या पोराला माई पोरगी. आई त्याची आई म्हणत होती ना, तो नाही आहे ना, तो चांगला आहे ना, त्याला लागत नाही जॉब, प्रायव्हेट जॉब करेन ना, तो शिकला आहे ना. आता त्यानं पेपरही दिले, स्वतःच्या वर्षावर शिक्षण नाही केलं आई. त्याचं लास्ट इयर राहिलं होतं तर. आई अशी नको म्हणू ना. मी करीन तर लग्न त्याच्यासोबत करीन. माझ्या प्रेम आहे ना आई. व प्रेम 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 पहिलेच आता पोरी भेटून नाही राहिल्या. भेटून राहते चांगल्या घरी पडतं तू. मी म्हणलं शिक्षण करत आहे म्हणून मी पाहुणे वापस पाठवून राहिली बाई. जवायांना दोन्ही जवायांना फोन केला. चांगला पोरगा आहे मामीजी. शीतलचं लग्न करून टाका. चांगला पोरगा आहे मामीजी. पण मी म्हटलं जाऊ द्या बाई लहान आहे सगळ्यात. करून घेतो. तिच्याच मतानं करू द्या म्हणलं. तिला शिक्षणाची ओढ आहे तर शिकू द्या. हे शिक्षण होय तुझे नाही? हे शिक्षण आहे का? करूनही दिलं असतं तुला. शिकले करून द्याले पण त्याचे मायबाप कमी आहे का? कमी राहिले. मलेच तर किती काय नाही बोलत. बोलायला किती बोलून गेलती त्याची माय. आता मला ते करते तरी का तुला शीतल? दिलं असतं तुझ्या मनाकडे पाहून दिलंही असतं मी ना तुला द्यायले त्या पोट्ट्यासोबत करून. पण त्याचे मायबाप नाही होणार बाई तयार. त्याचे मायबाप तयार झाल्यावर खर्च करून देशील काय तू? माय मला त्याच्यासोबत लग्न करून देशील काय? मग तू त्याचे आई बाबा तयार झाले तर करून दे इथं आले पाहिजे. ते मायाला घरी माया घरी आले पाहिजे. माना दाना माया घरी आले पाहिजे. जसे बाकीच्या लोकांच्या घरी जातो ना आपण पोरगी पाहायच्या वेळेस तसे आले पाहिजे त्याचे मायबाप. आणि मला माय पोरीचा हात मागितला पाहिजे तेव्हा तर देईन मी. तेव्हा तर देईन. पण ते पोट्ट आलं ना त्या पोट्ट्याला नाही देईन. ते पोट्ट जर म्हणून का मला लग्न करायचं आहे त्यासोबत त्या पोट्ट्याला पाहून देणार नाही. त्याचे मायबाप इथं आले पाहिजे नाक घासत तेव्हा देईन. अशी बोलून गेली ना ते चंदा. मोठ्या यांना ठसक्यानं बोलून गेली. तू या पोरी सारख्या पोरीने मी सून बनवतो का आणि असं करतो का आणि तसं करतो का करून हेच आली पाहिजे. ते आली माझ्या दरवाजात तर देईन मी तुझ्या लग्न त्याच्यासोबत करून. नाही तर देणार नाही म्हटलं. तुला माझ्यासोबत जसं मी म्हणीन तसं करायला लागन माय मतानं. पण आई तो जर मला मागायला आला तर मला लग्न करून द्यायचं ना. मला त्याच्याच सोबत राहायला लागेल ना. त्याच्या मायबापासोबत थोडी राहायला लागेल. आणि त्याचे मायबाप यान तरी का? तुला चांगल्या तऱ्हेनं माहित आहे त्याचे मायबाप तुले पसंत नाही करत. मग तुला लाज नाही वाटली का? थोडीशी लाज नाही वाटली? त्या पोट्ट्याच्या मागं लागायच्या वेळेस हा विचार केला का तुला? माझी इज्जत तुला माझ्या इज्जतीचा विचार केला का? अशी कोणती वाईट होती मी? कोणती वाईट होती मी? सांग ना. सारं गाव म्हणते मध्ये कोणती वाईट होती मी? फक्त घर सोडलं त्या बापानं मायवाने नावावर. बाकी सगळं कोणतं आहे माझ्या एवढं? सांग बरं. पैसा हातला 3-3 पोरीला जगवणं म्हणजे काय मामूली गोष्ट आहे का या जगात? एकट्या बाईले राही ना. मामूली गोष्ट राहिले. तुम्हाला कसं जगवलं कसं नाही माय मध्ये माहीत. लोकायले काय बोलाले चालाले या गोष्ट राहते त्या गोष्टी सांगते. लोक नवरा मारला म्हणते. मी माय नवऱ्याला खरंच मारीन का? माय नवरा माय मला ये वय घरदार चालवे मला कामाला नाही जाऊ देतो. त्याला मारणार आहे का मी? पण आता कोणाकोणाचे तोंड बंद करतं तू सांग ना.
माझ्यावर परिस्थिती होती बाई. पोरीले कसं जगवायचं, भाऊ माझ्यानं साथ नव्हते, भावानं नाही इलाव ठेवलं मले. भावाला वहिनीच्या यानं दाखायनं, कोणाच्या घरी जाणार, मी काय करणार. तू 6 महिन्याचीच होती, बाकीच्या 2 पोरी तरी माझ्या मोठ्या होत्या थोड्याशा. काय करू मी, सांग ना, काय केलं असतं मी ना. परिस्थितीनुसार वागा लागलं मला. तुम्हाला मरू दिलं असतं का मी ना. मरू द्याले लोक 17 येते तोंड बोलाले चालाले. माझ्या घर चालवाले नाही आहेत, घर चालवाले कोणीच नाही आलं. काही हे घेऊ नलो 10-15 हजार रुपये आणि करू बाई, कोणीच नाही आलं. नाही ते मोठे बाप, नाही ते मामा, मलाच पा लागलं शेवटी. माय वय मी तर कसं जगवलं तुम्हाला. लोकायले काय तरी तुला माझी इज्जत नाही ठेवली, त्या पोट्याच्या मागं लागली तू. मी जर चुपचाप राहिली असती ना बाई, तर या लोकांना जगू नसतं दिलं मला. मी बोलतो याच्यासोबत राहत नाही मी, तिकडले येटायतले लोकांसोबत राहतो मी. हे लोक तोंडावर इनो करी मला, इनो कराले. मी जर बोलली नसते ना बाई, यायले मला बोलणार नाही तर मी जगू नसतं दिलं मला. बोलतो म्हणून कम से कम हे लोक तू चुपचाप तर राहते, याचे तोंड चुपचाप तरी राहते बाई. कोण समजन मला. तू त्या बाईच्या पोरासोबत हे केलं, जिथले माय तरी इज्जत ठेवतो, त्या पोट्याला विसरून जा. आई आजी नको म्हणू ना, मला प्रेम आहे त्याच्यावर. आई आजी नको म्हणू ना, मी त्याच्याशिवाय नाही करणार कोणासोबत. आई ठीक आहे, प्रेम आहे तुझ्यावाला त्याच्यावर, प्रेम आहे ना, मग त्याच्यावाला माय बापाले इथपर्यंत आणायची काळजी त्याचीवाली. मग त्याचे मायबाप ज्या दिवशी माझ्या घरी येईल ना, तुला मागायला त्या दिवशी देऊन देईन मी. पण त्याचे मायबाप आले पाहिजे. ते प्रेम एवढंच करा आहे ना, तर ठीक आहे. मग पण ते पोट्टा आल्यावर तर एकट्या पोट्टाले तुम्ही माय पोरगी कशीच नाही देणार हो बाई. त्याचे मायबाप आले पाहिजे तर तेव्हा देईन मी पोरगी, नाही तर देणार नाही. आता काय हो निर्मलाबाई, तुला माहित आहे का हो, चरणनं लय मारलं व रोशनले. आणि त्याच्या घरी काहून तर कल्ला ऐकू येते बाप्पा. कालही रात्री आला. काय तर होय ना, काही नाही, मला काही पूर्ण ऐकू नाही आला बाई, समजलंही नाही मला. काहीतरी चालू होतं बाई, 2 दिवस झाले त्याच्या घरात तमाशा आहे बाई चालू. रोशनीला माहित असेल ना. माहित आहे, पण ते सांगते तरी का हो. गेलती ना का रात्री माझ्या घरी. झाले काय झालं काय नाही, मी विचारलं काय झालं म्हणलं. काहून एवढा तमाशा झाला, काहून मारलं म्हटलं चरण्यानं रोशनले. तर म्हणते आई काही नाही असंच, काही नाही पैसे हारलं ते, काही नाही तसंच अशी सांगते. पण घुमणी वानाची सांगून नाही राहिली काय झालं काय नाही तर. तोंडातून तिचा शब्द नाही निघाला. एवढं खोदू विचारलं तरी पण. हे काय हे येऊन राहिली होती इथून गंगा. आपल्यालाच नाही माहित, गंगाला तरी कुठून माहित हो. गंगाला नसन माहित नाही. तिले माहीत राहते बाई सारच्या सारं. तिले काय नाही माहीत राहतो, माहीत राहते. थांब विचारून पाहतो तिले. येऊ तर ते कोणाचा होय हो. माय फोन आला, माय नंदेचा दिसते बाई. बोलायचे. बोला ना. बोलत आहे. नाही कामाले नाही गेली आता, कुठं उन्हाळ्यात कामाची. मी काय करू बाप्पा, तुमचा भाऊ जाणे ना तुम्ही जाणे, मी काय करू. मला कायले बोलून राहिल्या तुम्ही. मला नाही माहित तुमच्या भावाचा व्यवहार. पाच बसा तिकडं, त्याला फोन लावा ना, बोलत बसा त्याच्यासोबत. मला फोन करायचा नाही बिनफालतूचा. आणि मला काही मदत पाडू नका तुम्ही. काय म्हणजे मला माहित नाही त्याचा वाला व्यवहार काय आहे तुमच्या भावाचा. तर पैसे द्यायच्या वेळेस मला सांगून दिले होते का तुम्ही, सांगून द्याले. मग मी काय करू. 5 बसा जा तिकडे, फोन करा त्याला. आणि 5 बसा काय म्हणते काय नाही. तर इथं मी कामाला जाऊ मायवाले हप्ते भरून राहिली. तुमच्या हप्त्याचं काय करू मी. विचार करायला लागत होता पहिलेच, विचार करायला द्यायच्या पहिलेच. ठेवा, मी कामात आहे इकडं. नाही ठेवा त्याला फोन करा. माया याच्यावर फोन नाही करायचा असा. काय झालं काहून एवढी तपली तू. ऊन वरतून आणि तू तपली बाप्पा. काय झालं. माय ननद बिचारे लहानवाली लय शाईने समजते स्वतःले. भावाले पैसे दिले तिनं आणि मला कायले सांगून राहिली होते. सांगाले मला म्हणते हप्ते भरले नाही, आता भावाले दिले असन म्हणा काढून. आता ह्यो माणूस बाई मला सांगत नाही काही नाही, मलाच बोलून राहिली. ते मला म्हणते असं तसं. नवऱ्या बायकोले माहीत राहते आणि फाईत राहते. माणसं कितीक सांगते हो नवऱ्या बायकोले. बायकोले सांगू व्यवहार केला असता माणसाईनं तर कायले असं राहिलं असतं वा. किती नवरे सुधारले असते असे. मग बायकाच्या याच्यात सुधारले नसते का. बायकाच्या मतानं ऐकलं असतं ना, बायकाच्या समोर व्यवहार केला असता तर. म्हणलं काय म्हणलं तू काय आहे ना काय नाही. ते एक तर तो माणूस येत नाही घरी. 10-15 दिवस मला सारं घरातलं पाहा लागते, हे करा लागते ते करा लागते. आणि त्याच्या मागं कर्ज आहे दुनिया भऱ्याचं. कर्जदार आले नाही मला सांगून राहिली. मोठ्या मुश्किलनं राहून राहिली. राहायची इच्छा नाही आहे बाई मला. राहायची इच्छा राहते त्या माणसासोबत. पण आता काय करतं मग. एक लहानसं लेकरू आहे ना माया. असं जाऊ दे ना. 5 बसन ते बहीण भाऊ. जाऊ दे, तुले काय करायला लागते बस ये. का हो गंगा, तुले तर माहित असन व. चरण भाऊनं काहून मारलं तर आपल्या रोशनले माहित असन ना तुले. माहित आहे व, माहित आहे. चरणच काहून व शितलीले झोडपला असता काही धरून तिच्या मायनं नलूनं. माहित आहे, साऱ्याच गोष्टी माहित आहे. पण तुम्हाला सांगू नये काय फायदा व. आग लावी ऐकायच्या तर साऱ्याच राहते तुम्हाला गोष्टी.
आ विचारताय बी मोठ्या अंगवणीनं आणि मग म्हणता गंगीनं आग लावली. गंगीचं नाव मोठं समोर समोर करता मग. नाही हो तसं नाही. जाऊ दे बापा, तुला नाही सांगायचं असं तर नको सांगू, राहू दे. तशी गोष्ट नाही हो निर्मलाबाई, सांगायची गोष्ट नाही. पण मग तुम्ही ऐकू नाही घेता माझ्याजवळून आणि मग म्हणता गंगी म्हणे गंगी म्हणे. तुम्ही मागच राहता आणि माया नाव समोर करता आणि मग ते चंदी भडकते मायावरच. आता तू या सोन्याचं मांग जे झालं ते झालं. आता मी काय खोटी बोलली का बरं सांग. त्या सोन्यानं जे म्हणलं तेच सांगितलं ना बाई तुझ्या जवळ. आणि ते मायावर चिडली ना मलेच लागली शिवाय द्याले माझ्या घराच्या समोर. बरं झालं माया नवरा नव्हता घरी तर तो तर राहतच नाही घरी. तवा गिवा नव्हती म्हणा तुझी गलती. तू ना काय जे ऐकलं तेच सांगितलं, त्याच्यात काय तुझी गलती होती म्हणा. हे जाऊ दे ना, काय झालं सांग तसंही. शितलीले काऊन झोडपलं व माहिती मला माहितीच नाही का अजूनही बी. शितलीचं ना रोशनचं लफड आहे ना व. आणि बापाले सापडले ते त्या दिवशी म्हणून मारत आणलं त्यानं चरण भाऊनं रोशनले. आणि चंदा गेली होती तिच्या घरी भांडाले आपल्या नलूच्या घरी. तर नलूनं लय झोडपलं आज सकाळी पोट्टीले, खूप झोडपलं. हा बाई शितली तर रोशन्यासोबत आमाई बाई म्हणूनच देत होतं बकेटाच्या बकेटा हापसून होत होतीले. हापसाले मी ना म्हणलं त्याले देणारे म्हणलं 2 बकेटा. मामी माय हात दुखला ना आणि मामी माय ढुंगण दुखलं ना असा करत होता बाई. कोण सांगितलं माय सुने ना तर मला काही सांगितलं नाही हो बाप्पा. तुला कोण सांगितलं? तुला कुठून माहित पडलं या गोष्टी? हो वांगी तोडायला जात असते का नाही ते रोजानं. तर मी गेली बाई तिच्यासोबत 2-3 दिवस आणि मला काही तिनं मग सांगितलं नाही. तर विचारायला गेली होती. तर ते मारतच होती मार बोंबलू बोंबलू जोरा जोरात. ते त्याची बाई त्याची माय अशी आहे आणि त्याचा बाप तुले करते तरी काय, सून बनवते तरी काय, आणि तुले थोच भेटला काय आणि असंच भेटलं काय अशी बोलत होती बाई. मग तेव्हाच मग मी गेली दरवाजात तर ते चुपचाप राहिली. काऊन म्हणते गंगे. तर मी म्हणलं काही नाही हो, काय झालं म्हणलं. तर बाई असं असं झालं म्हणे. आता तुले तर सारंच माहीत आहे हो म्हणे. माहीतच पडलं ना, ऐकलंच म्हणे तू ना. असं झालं माया लई लढून राहिली होती व नली लई लढून राहिली होती. पोट्टीनं असं केलं तर कोणत्या तरी मायले चांगलं वाटते व. आणि हे वावरात पकडल्यावर सुद्धा तरी वाटते काय व. पोरा बारायले समजायला नाही पाहिजे का आजच्या पोरीले न पोर आले वावरात फावरात बापानं पकडलं. बरं तरी आहे का बाई? नाही बरं गिरं नाही आहे म्हणा. पण मग आता मग काय म्हणते ते नली देत नाही म्हणते का? ते द्यायची देव, पण यानं तर मागितलं पाहिजे. चरण तो तर पहिलेच तिचा राग करते, त्याला बिलकुल आवडत नाही वा ते नली. माग एक वेळा झगडा झाला होता 2 वर्षाच्या आधी. तर काय काय झगडा झालता. चप्पल गिप्पल मारली होती त्यानं तिले फेकून रागात. नलीले होट फोडून टाकलं होतं तिचं. मग तेव्हा कुठं ते घनश्याम ना श्याम मंदात आले आणि मग चरणच्या अंगावर आले होते. लय झगडा झालता त्याचा तेव्हा. हो नाही बरोबर आहे तुझी गोष्ट. तो झगडा झाला तेव्हापासून चरण नाही का म्हणजे तिचा रागच करते. नाही मागत बाई, तो नाही मागत तिच्या पोरीले. असं केलं ताई माझ्यासोबत येईना शेखरजी सोबत. सांगा बरं तुमच्या देरानं असं केलं. किती दिवस काढले तुम्हाला माहित आहे ना मी कसे दिवस काढले तर. आणि पाक असं केलं माझ्यासोबत. मी त्या बाईला जाऊन भेटली. मी त्या बाईसोबत यायचं अफेअर आहे ना, तर त्या बाईला जाऊन भेटली मी. ते सोडायला तयार नाही आणि हे बी सोडायला तयार नाही द्यायला तिले. हे बघ तुला सांगते मी, माझ्या लहान बहिणीसारखं सांगत आहे मी तुला. जीवा त्या माणसासोबत आता तू राहूच नको, बिलकुल राहायचं नाही. कारण की राहण्या लायकीचा माणूस नाही आहे तो. तुला सांगते माझा देर होय म्हणून काय झालं. मी खूप बोलून आली बरं. आता घरी गेली होती तर खूप बोलून आली. माझ्या नवऱ्याला तुझ्या भासऱ्याला पण बोलली मी खूप. मग भावानं असे करीने केले तुम्ही म्हटलं त्याचाच साथ देता का. खूप बोलली ग मी. जीवा पण बाई तू कोर्टात आली होती ना हो बाई. कोर्टात काय आली होती हो बाई. हो रेवती कोर्टात आली होती तू. बोलली नाही व 2 शब्द माझ्यासोबत. तशीच तर चालली गेली बाई तू. मला तरी कुठं माहित होतं आई. मला माहीतच नव्हतं. मला कशासाठी बोलावलं काय बोलावलं आता तुम्हाला सांगन ना तर तुम्ही त्याच्या तोंडावर जाऊन ना 2 चप्पल मारान. मलाही माहित नव्हतं कारण माझीच इच्छा झाली होती तशी. पण काय करता आपण त्या लेवलचं हाय नाही ना आई. जे ताई रेवती ताई काय झालं तुम्हाला कशासाठी बोलावलं होतं काय सांगू ग जीवा. मलाच लाज वाटून राहिली बघ तुला सांगायला आईच्या समोर. ते पण अगं मी ना तुला 2-3 वेळा एका मुलासोबत बघितलं. तुझं दुसऱ्या मुलासोबत अफेअर आहे असं लिहिलं होतं त्याच्यावर आणि त्या पेपरवर. आणि माझे साईन पाहिजे होते त्यात. हे मला माहीत पडलं. मी सगळं पॉईंट वगैरे वाचले ना त्याच्या वेळेस. मी नाही का म्हणजे ना चक्करियाचं नाटक केलं बघ आणि बाहेर चालली आली आणि दिल्लीच नाही साईन. मी म्हटलं माझ्याकडून होत नाही म्हटलं. तुझ्या भासऱ्याला सरळ सांगितलं मी माझ्या नवऱ्याला माझ्याकडून होणार नाही म्हटलं असे कामं.
तुम्हाला काय करायचं आहे, सोडचिठ्ठी घ्यायची आहे नाही घ्यायची आहे ते तुमचं तुम्ही बघा म्हटलं. तुमच्या भावाचं काय आहे ते मी देणार नाही म्हटलं. बिलकुल अशा गोष्टीत म्हटलं साथ त्यांचा वाला देराचा. माय कुत्रा कमी ना नालायकपणाचा किती हलकट आहे हो. मायापुरीले बदनाम करते. स्वतःच्या शेतात एवढा मोठा गुण आहे आणि मायापुरीले बदनाम करून राहिला हो का हो. हा वाला हो बाई रेवती किती नालायक माणूस म्हणा हो बाई. म्हणजे बायकोले बदनाम करायला त्याला लाज नाही वाटत बाई. कोणत्या वृत्तीचा माणूस आहे हो तो. हलकट वानाचा. काय बोलावं आता याले. काय ना ताई पहा किती कालच्या दर्जाला गेले. हे शेखरजी किती कालच्या दर्जाचा विचार करते पहा. आता खरंच मायनं मन उतरून गेलं त्याच्याकडून. त्याच्यातून पूर्ण मन उतरून गेलं. आता पाया लागत करत येईन ना मायावाल्या. मी नाही राहणार आता. मी खरंच राहणार नाही. मी खरंच नाही राहणार. मी सोडचिठ्ठी तर देतोच त्याले पण मायापोरीची पूर्ण सिक्युरिटी घेईन मी. मायापोरीचं पूर्ण फ्युचरचा खर्च घेईन मी. त्याच्यानंतर मी सोडचिठ्ठी देतो. आता मी राहत नाही त्या माणसासोबत. सांग बाई इले समजावून दोन शब्द बाई. रेवती तू आली सांग तिले समजावून सांग. हे पुट्टी ऐकत नाही व ऐकाले पाय बाई नवरा ऐकाव. नवरा म्हणण्याचं लायकीचं ऐकाव बाई. नाही ग रेवती ऐक. तुझ्या आई वडिलाच्या मतानं भावाच्या मतानं ऐक. काय म्हणते ते तर ऐक. सगळ्यांच्या मतानं ऐक. बरोबर आहे आईचं. आई बोलते ते बरोबर आहे. सगळं बरोबर आहे आईचं. बिलकुल राहायचं नाही. आता मी म्हणते तुला राहू नको म्हणून. काही फायदा नाही बाई अशा नवऱ्याचा. नाही ताई मी नाही राहत आता. आता नाही राहत ताई मी. आता नाही राहत. मला बदनाम करायचे माग लागले माझ्या कॅरेक्टरवर. हे करून राहिले ते. मी नाही राहणार आता. बाई ओ मला तर झटकाच बसला बाई. झटका बसाले बापा. बापा काय जवाई हाय हो. फक्त पैसाच आहे बाई याले. डोकं बिलकुल हाय नाही बाई याच्यात. बरं वाटलं आई मला तुम्हाला भेटून. आणि जीवा तू खूप नशिबान आहे बरं. तुला चांगले आई वडील भेटले. तुला साथ देऊन राहिले बरं. कोणाला नाही भेटत असे आई वडील. त्यांच्या मतानं ऐक. चलते मी आता. पेशंटची अपॉइंटमेंट आहे तर मला जावं लागेल. आणि मी हिलाच भेटायला आली होती. स्पेशली हे सांगायला आली होती तिला का सोडून दे त्याला. त्याचा नान नको करू आता. नाही रेवती बरं झालं हो बाई तू आली तर. बरं झालं. कम से कम हा जवाई कुठपर्यंत जाऊ शकते काय करू शकते हे तर आमच्या लक्षात आलं बाई. तुला आम्हाला का नाही सतर्क करून दिलं. बरं झालं हो बाई. त्याच्याचसाठी आई मी सांगत आहे. त्याच्याचसाठी सांगायला आली मी इथे. ताई रेवती ताई स्वयंपाक वगैरे झालेला आहे. चला मी ताट वाढते. आता जेवण करून घ्या. वहिनी कशाला केला ग स्वयंपाक तू. कशाला केला. मला नाही ग वेळ होऊन राहिला. मला नाही थांबता येणार. जावंच लागेल मला. बाई रेवती जेवण घेऊन कर ना. स्वयंपाक बनवला आहे ना. जेवण कर मग जाय. मी असं जाऊ देणार नाही बाई. तू काही म्हणशील तरी. आई मला आई नाही ग. पण तू मला एकदम मुलीसारखं वागवते कधी पण आली तर. तुला कसं नाही म्हणणार. ठीक आहे जेवण करते. इकडं आलं का मला खूप मस्त वाटते ग आई. पण काय करतं काम आहे ना. आता कामाच्यानं मला जावं लागते ग. आता माझे फक्त बाबाच आहे आणि आई तर मला आहेच नाही. तुम्हा सगळ्यांना भेटून मला खूप चांगलं वाटलं ग. भजे बनवले त्यासाठी वडे बनवले बाई मी ना. मग चल जेवण करून घे. मी तू यायचंय ना बाई. बिंदाशी आता सोडचिठ्ठी झाली ना माझ्या पोरीची बाई तर त्यासोबत नातं नाही तुटणार बाई. कधी याचं बाई इथं. रेवती तुझी माय आहे इथं. आणि हे तुझी लहान बहीण आहे. सगळे तुझे नातेवाईक आहे इथं. भाऊ आहे मला. जतीन काही तुला मोठ्या बहिणीवानीच माहिती आहे. हो आई मला माहित आहे ना. इथं आल्यावर मला माझ्या घरी आल्यासारखंच वाटते. म्हणून तर येते ना मी इथं. फक्त माझं येणं होत नाही. बरं ठीक आहे. चला मग जेवण करायला. हात वगैरे धुवा. मी ताट वाढते तोपर्यंत.